Hello everyone, my name is Rashmi Samir Pathak and I'm starting with the first video being a counselor or psychologist. So आजचा जो पहिला व्हिडिओ आहे म्हणजे मुळात साधारण माझी विचारधारा अशी आहे की जी गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास येते, जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, सामान्यातला सामान्य व्यक्ती त्या बाबतीत अवेअर आहे, अशा बाबतीत आपण त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो बेसिकली लेट्स स्टार्ट विथ दी सचिन पिळगावकर सर टॉपिक. तर तो वादाचा मुद्दा ऍक्च्युली सचिनजी तसे बऱ्यापैकी ट्रोल होत राहतात आणि सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी त्यांना मोठं स्थान दिलं जातं, त्यांच्यावर कमेंट्स होत राहतात, ते त्यांचे मीम्स वगैरे शेअर होत राहतात. बट बेसिकली हे सुरू कुठून झालं तर सचिनजींनी स्वतःच्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की अमजद खान जे खूप मोठे कलाकार समजले जातात फिल्म इंडस्ट्री मधले, त्यांचा पहिला सिनेमा शोले आणि त्याला सचिनजी स्वतः रमेश सिप्पींच्या सोबत असिस्टंट डिरेक्टर होते आणि काही कारणाने रमेश सिप्पींना असं वाटलं की अमजद खान यांचा आवाज द गब्बर या भूमिकेला सूट होत नाहीये आणि त्याच्यामुळे मग त्यांनी असं म्हटलं की अमजदचं डबिंग दुसरं कोणीतरी करेल. आणि मग सचिनजींनी असा विचार केला की बापरे, जर पहिल्याच सिनेमामध्ये अमजद खानचं डबिंग दुसरं कोणीतरी केलं तर त्याचं करिअर कसं हे होईल. त्याच्यामुळे सचिन पिळगावकरांनी मग त्यांच्याकडून ते डबिंग एका विशिष्ट पद्धतीने करून घेतलं आणि मग रमेश सिप्पींनी ते ऐकल्यानंतर ही वॉज रिअली व्हेरी इम्प्रेस्ड अँड देन एव्हरीथिंग वॉज डब्ड बाय अमजद खान हिमसेल्फ अँड देन शोले बिकेम अ लेजेंड, अ हिस्ट्री इन इंडियन सिनेमा. सो आता ह्याच्यामध्ये ट्रोलिंगचा भाग असा येतो की खूप जणांना असं वाटतं की दॅट टाइम सचिन वॉज लाईक रिअली व्हेरी यंग अँड ही वॉज असिस्टिंग रमेश सिप्पी. So why Ramesh Sippe would listen to such a junior AD of him and why Amjad Khan will listen to him. असे दोन्ही विषय आपल्याला येतात तिथे आणि बेसिक ट्रोलर्सला एक महत्वाचा मुद्दा जो असा वाटतो की सचिनजी त्यांच्या कोणत्याही मुलाखतीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या कोणत्याही संवादामध्ये किंवा ते कोणतीही जेव्हा जुन्या आठवणी सांगत असतात, बनवा बनवीच्या असतील किंवा अजून कोणत्याही असतील, तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मप्रौढीचा आणि मी हे केलं होतं, माझ्यामुळे हे झालं असं सांगण्याचे खूप मोठा भाग त्यांचा त्याच्यात असतो. म्हणजे ज्याला आत्मस्तुती म्हणू, आत्मप्रौढी म्हणू असं थोडंसं असतं आणि बेसिक ते ऐकणाऱ्यांना खटकतं. तर आता आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोन ह्याच्यात आपल्याला हा लक्षात घ्यायचा आहे की जी व्यक्ती वयाच्या 4थ्या वर्षीपासून रुपेरी पडद्यावरती काम करते आहे, आज म्हणजे जेव्हा त्यांच्या एजचे सगळे लोक रिटायर्ड होऊन जातात तेव्हाही ते बऱ्यापैकी यंग लुक मेंटेन करून लाईमलाईट मध्ये राहतात, म्हणजे येत राहतात बाबा वेगवेगळ्या कारणांनी. आणि मग तेव्हा जेव्हा त्यांना असं पॉडकास्ट वरती किंवा इंटरव्ह्यूज मध्ये बोलवून बोलल्या जातं तेव्हा ते त्यांच्या जुन्या आठवणी सांगायला सुरू करतात आणि ती आत्मप्रौढीमध्ये मोडतं. तर मुळात असं का होतं की जेव्हा तुम्हाला स्वतःला बाहेरून हव्या असणाऱ्या गोष्टी पुरेशा मिळत नाहीत, त्यांना कदाचित त्यांच्या रोल्समध्ये हवे तसे चॅलेंजेस मिळत नाहीयेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कदाचित आता या ह्याच्यावरती नाही की केवळ सचिन पिळगावकर या नावावरती एखादी गोष्ट ते रन करू शकतील किंवा घेऊन जाऊ शकतील, तर अशा वेळेस जेव्हा व्यक्तीला कुठेतरी ही बोचरी जाणीव व्हायला लागते की हे माझ्या हातातनं निसटलंय, तेव्हा ते कसं तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे येणं प्रकारेनं स्वतःच्या हातात थांबवून ठेवण्यासाठी व्यक्ती स्वतःच्या जुन्या आठवणींना उजाळा देते आणि मग अशामध्ये साधारण आपल्याला आत्मप्रौढीचा एक भाग येतो. आता ही गोष्ट फक्त सचिनजींचीच होते का तर तसं नाहीये. आपल्या घरातले आजी आजोबा बघा, आजी आजोबांच्या कोणी मित्रमैत्रिणी असतील, आपले कोणते जुने नातेवाईक असतील, तर जनरली त्यांच्या बोलण्यात पण ही भूमिका असते की आमच्या वेळी हे चालायचं नाही, आम्ही एवढं केलं तरी हे खूप होऊन जायचं, आम्ही बाबा हे खूप केलं होतं, बापरे आम्ही एवढ्या कष्टातून शिकून वर आलो, आजच्या मुलांना तेवढा पण त्रास होतो. तर साधारण जेव्हा व्यक्ती हे सांगायला सुरू करते तर तेव्हा थोडंसं कुठेतरी ऐकणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्ती आता वयस्क होण्याकडे निघालेली आहे.
तर अशा वेळेस ही भूमिका दोन्हीकडून क्लिअर झाली पाहिजे. तर ऐकणाऱ्यांनी काय करावं, ही भूमिका नंतरची बोलणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं तुमचं कर्तृत्व तुम्ही तरुण असताना अतिशय दैदिप्यमान कारकीर्द असेल तुमचं कर्तृत्व खूप मोठं असेल, पण काळाचं चक्र हे कुणालाच मिस झालेलं नाहीये. सो accepting your new roles, accepting your new challenges, accepting new things as per your age gracefully, म्हणजे तुमचं वाढणारं वय अतिशय ग्रेसफुली एक्सेप्ट करण्यामध्ये जो आनंद तुम्हाला आणि इतरांना मिळतो, तो आनंद तुम्ही तुमच्या भूतकाळात रमत राहिला तर मिळत नाही. सो बेसिकली वर्तमानाला अतिशय रॅशनली, ग्रेसफुली आणि पॉझिटिव्हली जर फेस केलं तर हे जे असे इन्सिडेंट्स घराघरात आपल्याला दिसतात की कोणत्या तरी भूतकाळामध्ये रमून जाऊन काहीतरी बोलल्या जातं आणि मग खटका उडायला सुरुवात होते, तर ही भूमिका, ही गोष्ट जर समजा थोडीशी ज्येष्ठांनी लक्षात घेतली, आपल्या अवतीभोवतीच्या ज्येष्ठांनी, सगळा ब्लेम त्यांच्यावर नाही, पण तरीही ही गोष्ट व्यक्ती म्हणून त्यांनी लक्षात घेऊन आपलं वाढणारं एज, आपला बदलता काळ आणि बदलणारी भूमिका हे लक्षात घेऊन जर संवादाला काही वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित घरोघरी हे जे छोटे छोटे खटके उडत राहतात, सासू सुना हे त्याच्यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण, तर ते कमी होतील. संपतील की नाही याची गॅरंटी नाही, कारण टाळी दोन्ही हातांनी वाजते, एका हाताने वाजत नाही, पण कमी नक्कीच होतील. ऐकणाऱ्यांनी काय करावं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल पुढच्या व्हिडिओपर्यंत. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.